नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी चटणी बनवून दाखवणार आहे फ्रेश बोंबलाची। तर त्यासाठी बघा, तवा गरम करत ठेवलाय, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एकदम थोडंसं टाकायचं जिरं। जिरं चांगलं फुटून देऊया। जिरं चांगलं भाजलं गेलेलं आहे, त्यात टाकणार आहे मीडियम आकाराचे 2 कांदे। बघा, मी चॉपरला असे बारीक करून घेतलेले आहेत। कांदा टाकून घेते। कांदा टाकून घेतलेला आहे, गॅस आहे मीडियम। कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा बघा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची। 3 पाकळ्या लसणाच्या आहेत, 1 हिरवी मिरची आणि थोडासा एकदम तुकडा टाकलेला आहे आल्याचा। तर हे पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। मस्त असं बघा मी भाजून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आपण थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। गॅस मीडियमच आहे। त्यात टाकणार 1 मोठ्या आकाराचं टोमॅटो। छोट्या आकाराचं जर असेल ना तर 2 जरी टाकले तरी चालेल। आता ह्याला 1 मिनिटभर परतून घेऊया। टोमॅटो टाकल्यानंतर बघा 2 मिनिटं मी मीडियम गॅसवर चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे मीडियम आकाराच्या 3 शिमला मिरची। मी चॉपरला बघा बारीक केलेल्या आहेत, कापून टाकल्या होत्या। त्यातलं बी वगैरे काय असेल ना ते पण मी काढून घेतलं होतं। त्याला 1 मिनिटभर मी परतून घेते। 1 मिनिटभर फक्त मी परतून घेतलेलं आहे, नाहीतर नुसतं मिक्स जरी तुम्ही केलं तरी पण चालू शकतं। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हलवून घेऊया। मीठ टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स केलेलं आहे। गॅस करणार एकदम बारीक, कारण हा आपला लोखंडी तवा आहे आणि एकदम जाड असा आहे। त्याच्यावर ठेवणार आहे मी एकदम पॅक झाकण। आणि अशा पद्धतीचे बोंबील आहेत बघा, 4 घेतलेले आहेत। त्यांना मी चॉपरला बारीक करून घेणार आहे। सुरीने जरी तुकडं केलं तरी चालू शकतात। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं। मिरची कशी आपण झाकण असं पॅक ठेवलं का नाही की लगेच वापरली जाते, जास्त वेळ लागत नाही तिला। त्यात टाकायचे आपल्याला कलरवाली आणि तिखटवाली अशी मिरची पावडर आहे। ही तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, कारण 1 हिरवी मिरची टाकलेली, कमी तिखटवाली। छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर। आता गॅस बारीकच आहे, 1 मिनिटभर फक्त मी परतून घेते। मसाले टाकल्यानंतर मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे बोंबील बघा मी बारीक करून घेतलेले। थोडे मोठे मोठे जरी राहिले ना तर आपण मिक्स करताना हे बारीक होतात। आता हे सगळं मी टाकून घेते। टाकून घेतलेलं आहे बघा। त्याला काय करणार आहे, गॅस बारीकच आहे, ह्याला 2 मिनिटं मी परतून घेणार आहे। पहिलं बारीक गॅसवर बघा मस्त असं मी हे परतून घेतलेलं आहे। लगेच बारीक होतं, एकदम एकजीव होतं हे सगळं। आपला खिमा कसा असतो त्या पद्धतीनं। बोंबलाच्या तर मी खूप साऱ्या रेसिपी टाकलेल्या आहेत बरं का, सूप वगैरे सगळं टाकलेलं आहे फ्रेश बोंबलाचं। तर जरूर करा एकदा, आणि असं पण एकदा करून बघा। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता ते पण लगेच सांगते। ह्याच्यामध्ये बारीक कापून तुम्ही गाजर पण टाकू शकता। असं डिलेवरी वगैरे झालं ना तर बोंबील खाल्लेले खरं चांगले असते, ते पण फ्रेश बोंबील। गॅस केलेला आहे मी परत बारीक, आणि आपण ह्याला 5 ते 7 मिनिट झाकण ठेवूया। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं, झाकण आपण काढून घेऊया। बघा किती मस्त असं झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर, खूप सारे अगोदर जरी टाकली तरी चालेल, आणि मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स केलेलं आहे। अशा पद्धतीत ओल्या बोंबलाचं झटपट अशी चटणी करून बघा, खूप चविष्ट लागते। तुम्ही अशी कधी केली का ती पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।